नमस्कार मित्रांनो, प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशा फ्रीहँड रांगोळ्या म्हणजेच अगदी कमी वेळात आणि कमी जागेत फक्त 2 ते 3 रंगांमध्ये तयार होतील अशा एकूण 4 रांगोळ्या दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा। ही आहे पहिली रांगोळी, जी की मी इथे रांगोळीच्या पेनाच्या साहाय्याने काढून घेतलेली आहे। तुम्ही इथे रांगोळीचा पेन मार्केटमध्ये 5 ते 10 रुपयामध्ये इझिली मिळून जाईल। तुम्हाला जर अशी रांगोळी म्हणजेच फ्रीहँड रांगोळी पेनाच्या साहाय्याने काढता येत नसेल तर तुम्ही हाताने देखील काढून घेऊ शकता आणि तुमच्या आवडीचे रंग तुम्ही देखील भरून घेऊ शकता। फ्रीहँड रांगोळी म्हणजेच अशी रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला फक्त तुम्ही सफेद रांगोळीने जरी देखील काढलीत, तुमच्याकडे कुठलाही रंग अवेलेबल नसला तरीही चालेल, तरीही रांगोळी छान दिसेल। जर तुम्हाला असे रंग भरायचे असतील ते एकदम कमी म्हणजे 2-3 रंगांमध्ये देखील अशी रांगोळी होऊन जाईल। आता पाहूया दुसरी रांगोळी। इथे पाहून घेऊ शकता जी रांगोळी मी काढत आहे म्हणजेच फ्रीहँड रांगोळी पेनाच्या साहाय्याने, ती अगदी स्मूथली माझ्या पेनाच्या साहाय्याने रांगोळी पडत आहे। तर मी इथं केलं असं आहे की जी आपली रांगोळी सफेद रांगोळी मार्केटमध्ये मिळते त्याच्यामध्ये खडे भरपूर असतात। तर मी इथे पहिले रांगोळी छान अशी गाळून घेतलेली आहे। त्यानंतर या रांगोळीच्या पेनामध्ये रांगोळी भरलेली आहे। तुम्ही जर अशी ट्रिक वापरलीत म्हणजेच रांगोळी एक वेळा तुम्ही गाळून घेतलीत सफेद रांगोळी आणि त्यानंतर तुम्ही पेनामध्ये भरलीत रांगोळीच्या पेनामध्ये, तर तुमची अशीच रांगोळी रांगोळीच्या पेनाने छान अशी पडून जाईल। कधी आपल्याला वाटते की रांगोळीच्या पेनाने अशी रांगोळी काढता येत नाही, तर तुम्ही अशी ट्रिक नक्की यूज करा। पहिले रांगोळी गाळून घ्या, त्यानंतर रांगोळीच्या पेनामध्ये भरून घ्या, त्यानंतर तुम्हाला इझिली पेन यूज करता येईल। ही आहे तिसरी रांगोळी, जी की मी अगदी एक छान असे डॉट देऊन बोटाच्या साहाय्याने त्याला आकार दिलेला आहे। व्हिडिओला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन फ्रीहँड रांगोळ्या पाहायला मिळतील। मी यामागे सुद्धा फ्रीहँड रांगोळ्या अगदी कमी वेळात कमी जागेत 2-3 रंगांमध्ये तयार होतील अशी, तसेच टिपक्यांच्या रांगोळी देखील यूट्यूब चॅनलला अपलोड केलेल्या आहेत। ज्यांनी कोणी पाहिलेल्या नसतील तर पाहून घ्या आणि तुम्ही अशा रांगोळी आपल्या दारासमोर किंवा अंगणात किंवा पाटाखाली देवघरात काढून घ्या। आता पाहूया चौथी रांगोळी। सकाळच्या घाईगडबडीमध्ये आपल्याला पुरेसा वेळ नसतो रांगोळी काढायला, तर तुम्ही अशी रांगोळी एक वेळा जरी पाहिलीत तरी दुसऱ्या दिवशी तुम्ही इझिली तुम्हाला काढता येईल। व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला रांगोळी काढायला आवडते की नाही ते। चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।